देतो डीप पॉइंटच्या दिशेनं पहिलाच खणखणीत चौकार. आपलं खोलतोय इथे मात्र झेलला उठतो का आणि इथे झेल टिपला जातोय. कव्हरच्या दिशेमध्ये झेल टिपला जातोय. अतिशय टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एक क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करूया. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरची त्यांनी नजर हटवली नव्हती आणि खऱ्या अर्थानं निर्भय याच्या खेळीला खऱ्या अर्थाने जर पूर्णविराम दिला असेल तर तो या क्षेत्ररक्षकाने. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. कुठंतरी दुर्दैव आड येतोय अंश 11 संघाचं आणि आपला संघनायक मात्र 4 या वैयक्तिक धावसंख्येवर झेलबाद होऊन परततोय. या ज्या क्षेत्ररक्षकाने वेदांत याने जो झेल टिपलाय त्यासाठी आपल्या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री अतुलजी पाटील याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करूया कारण असा झेल टिपणं म्हणजे शेवटपर्यंत चेंडूवरची नजर ठेवावी लागते आणि त्याचा मात्र नक्कीच फलित प्राप्त होतोय ते किट्टू 11 संघाला. पहिला जबरदस्त हादरा बसतोय संघनायकाच्या माध्यमातून. संघनायकाच्या रूपानं दोन्ही संघनायक एकमेकांसमोर ठाकले होते आणि आता आलेला फलंदाज आहे तो चिराग डावखुराचा फलंदाज. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण बघतो पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू तैनात आहे. गोलंदाजाला दंडित केले जाते. पंचांमार्फत स्वैर चेंडू असल्याची घोषणा अवांतर धाव घोषित स्वरूपामध्ये दिली जाते. धाव संख्या होती ती 1-5. राऊंड विकेट मारा करतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चिरा गेला ऑफस्टंपच्या बाहेर सोडलेला चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र काही किट्टू 11 संघ एक धाव काही रोखू शकत नाहीये. अंश 11 संघाची धावसंख्या होते 6. 1-6. पहिल्या चौकारानिशी आपलं खातं सांघिक खातं उघडलं असलं तरी देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं होते ते सौरभ याने. आता स्ट्राईकला येतोय तो रोहित. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट मारा करतोय. गती परिवर्तन करतोय छान पद्धतीने परंतु लेग स्टंपच्या बाहेर जातोय असं चेंडू आणि स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांकडून. एक पारदर्शक पंचगिरी आपल्याला बघायला मिळते. गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. नक्कीच गती परिवर्तन गरजेचं आहे या क्रीडांगणावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो फलंदाज. निर्धारित 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, कशा पद्धतीने या रणनीतीची अंमलबजावणी करायची आहे. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. लेग बाय. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो तो डावखुराचा फलंदाज चिराग ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुन्हा एकदा साईड चेंज केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सौरभ. नक्कीच आपली गोलंदाजी कशा पद्धतीने कोणत्या टप्प्यावर टाकली जावी याची परिपूर्ण जाणीव आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज परंतु फलंदाजाला मात्र छान पद्धतीने बीट करतोय गोलंदाज. इथे मात्र नक्कीच मनगटाची जादू यशस्वी ठरताना बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या झाली ती 8. 1-8 ही विद्यमान स्थिती आहे अंश 11 संघाची. पुढील चेंडू हा पुन्हा एकदा स्वैर चेंडू असल्याची घोषणा केली जाते पंचांच्या मार्फत. दंडित केले जाते गोलंदाजाला. धाव संख्या होते 9. छान खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 5वं दिवस पहिला
इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण बघतोय की गोलंदाजाची चुणूक त्याच्यामध्ये असणारं पोटेन्शियल मात्र कामी येते. निर्धाव स्वरूपामध्ये या शेवटच्या चेंडूची सांगता 1-9 पहिलं षटक समाप्त होतं. याच्यामध्ये एक चौकार लगावला होता, तो चौकार आला होता स्वतः कर्णधार निर्भयाच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र झेलबाद होऊन परतला. आता बघूया सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतोय. किट्टू 11 संघाकडून कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. ज्याने पहिल्याच षटकामध्ये एक अतिशय नेत्रदीपक असा झेल टिपला होता, असा क्षेत्ररक्षक आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, ज्याचं नाव आहे वेदांत. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय हा गोलंदाज वेदांत. आणि समोर फलंदाज उभा आहे तो रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. एक 10 ते 12 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा. हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एक धाव तर पूर्ण होते. चेंडू काही काळ हवेत होता. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावांची प्राप्ती होते अंश 11 संघासाठी. धावा कोणत्याही मार्गाने होत फलंदाजी करणारा संघ मात्र या धावांचं नक्की स्वागत करत असतो. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण बघतो की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटवर खेळाडू तैनात केलेले, तिकडे लॉंग ऑनवर एक खेळाडू तैनात लॉंग ऑफ वर खेळाडू तैनात आहे. इथे मात्र पॉइंटवर झेल टिपण्याचा एक सुंदर असा प्रयत्न होता. झेल मात्र काही होत नाहीये, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आम्ही त्याच्या माध्यमातून शाबास संघाचा खेळाडू. एका धावेची भर. धावसंख्या आता मात्र दुहेरी आकडा गाठते. धावसंख्या होती ती 1-12. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू तैनात केला जातोय. संघनायक स्वतः यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि नक्कीच त्याला परिपूर्ण जाणीव आहे आपल्या गोलंदाजांकडून कशा पद्धतीने गोलंदाजी केलीच पाहिजे. कारण यष्टी रक्षकाला परिपूर्ण जाणीव असते कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने फलंदाजाला कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल. पुढचा चेंडू हा मात्र छान पद्धतीने पूल करतोय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय गगनभेदी षटकारासाठी. व्हॉलेंटियर म्हणून आपण आपली भूमिका पार पाडायची आहे. स्वरांश 11 आणि जिजा 11 आपण बघतो की छान पद्धतीचा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता आणि नक्कीच या आमंत्रणाचा स्वीकार करतो तो हा डावखुरा फलंदाज चिराग, ज्याचं नाव खणखणीत असा मोठा पोलचा फटका मारतो डीप स्क्वेअर लेगच्या वरून आणि 6 धावा एकदम धाव फलकामध्ये जोडल्या जातात. धाव संख्या होती ती 1-18. हा मात्र आता पुन्हा चेंडू खेळून का देतो. डीप कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरवर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अधिकृत घोषणा पंचांच्या मार्फत चिराग याच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार, पहिला षटकार लगावला होता, त्यानंतर चौकार. खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकाराची भाषा बोलण्यासाठी त्याला पाठवलेला आहे. ज्या गोष्टीसाठी त्याला पाठवलेला आहे तो रोल मात्र छान पद्धतीने तो प्ले करतोय. वेदांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळून करतोय डीप स्क्वेअर डीप फाईन लेगच्या वरून खणखणीत षटकार. इथे मात्र हे षटक मात्र काहीसं महागडं ठरताना बघायला मिळतंय. झेल टिपला होता. इथे मात्र तो गोलंदाजी करताना थोडासा कमकुवत त्याचा दुवा फलंदाजाला कदाचित माहीत झाला असावा.
एका पाठोपाठ एक मोठे हल्ले चढवले जातोय आणि नशीब देखील त्यांना साथ देतो की जो प्रयत्न करत राहतो. हा उर्पी स्वरूपाचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून करतोय चौकारासाठी. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. धाव संख्या होती ती 32. शेअर बाजारामध्ये ज्या पद्धतीने एखादा प्रोडक्ट किंवा शेअर बाजार उसळी घेत असतो त्या पद्धतीने धाव संख्या उसळी घेते. आपण बघितलं तब्बल या षटकामध्ये धावा वसूल केलेल्या त्या 23. 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. माझ्यासोबत असलेला हितेश गुणलेखक सांगतो की चिराग हा नाबाद खेळी करतो 21 धावांची, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. आणि नक्की ज्या गोष्टीसाठी चिराग्याला पाचारण केलं होतं संघनायकाने ती आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडताना आता गोलंदाज येतो सांघिक तिसरं सुजित. मॅन फ्रॉम देहन संघाचा गोलंदाज आता किट्टू 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना आणि समोर फलंदाज उभा आहे तो रोहित. आता रोहितची मात्र भूमिका अशी असायला पाहिजे की चिराग याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल. हा मात्र चेंडू खेळून का तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघूया ते झेल होते का. झेल मात्र सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उचलतोय सुजित. याचा पुढचा चेंडू हा मात्र चेंडू खेळून करतोय पुन्हा एकदा फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. हा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय. एक धाव तर इथे पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का. दुसरी धाव नक्कीच होणार नाहीये. त्याच्यामध्ये नक्कीच धोका उत्पन्न होऊ शकला असता याची परिपूर्ण जाणीव या दोन्ही फलंदाजांना छान पद्धतीने आपला धावफलक हालता ठेवतायत. धाव संख्या झालेली आहे ती 43. 1-43. आपण बघतोय की 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर छान पद्धतीने आपली भागीदारी बिल्टअप करताना छान पद्धतीने सांघिक कामगिरी करताना पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय चिराग आणि नक्कीच मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि शोधणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही धोका पत्करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला नशीब साथ देणार नाहीये. सुजितचा पुढचा चेंडू गती परिवर्तन केलेला चेंडू खऱ्या अर्थानं फलंदाजाला छान पद्धतीने बीट करतोय गोलंदाज. इथे मात्र आपण बघतोय किती सुजितचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटच्या दिशेने झेल होतोय का नाही ते झेल होतोय.
पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय. चौथे षटक सुरू होतोय. चौथे षटक घेऊन येतोय समाधान आणि समोर फलंदाज उभा आहे तो रोहित. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो आकाश. आता बघूया कशा पद्धतीने या 12 चेंडूंचा समाचार घेतोय, कशा पद्धतीने मोठे फटके मारतोय आणि शेवटचं लक्ष प्रतिस्पर्ध्याला कितपर्यंत देतोय. समाधानाचा पहिला चेंडू हा मात्र राऊंड विकेट मारा करण्यासाठी आलाय. राईट आर्म नो बॉल असल्याची घोषणा पंचांकडून आणि फ्री हिट. आता बघूया रोहितसाठी मात्र सुवर्ण संधी आलेली आहे आणि मिळालेल्या या संधीचं कशा पद्धतीने सोनं करतोय फलंदाज की पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. हा चेंडू मात्र नक्कीच नाट्यमय घडामोड आपल्याला दाखवेल. बॅट चिकट घेऊन चेंडू जातो तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. नक्कीच इथं मात्र फलंदाजाचं दुर्दैव आणि गोलंदाजाचं सुदैव आडवं येतंय. केवळ मिळते ती एक धाव. नक्कीच या चेंडूवर चौकार षटकार बघायला मिळाला असता का, परंतु जर तर मध्ये क्रिकेटमध्ये महत्व नसतं. क्रिकेटच्या भाषेमध्ये महत्व असतं ते म्हणजे अंमलबजावणीला एक्झिक्युशन करणं गरजेचं असतं. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 45. 45 लॉट्स ऑफ 2 विकेट. आपण बघतोय की 80-11 संघ फलंदाजी करतोय, छान पद्धतीने धावगतीला आकार देतोय. इथे मात्र समाधानी याने मात्र नक्कीच एक नो बॉल टाकला होता, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र छान पद्धतीने कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू खेळून काढतोय तो पॉइंटच्या दिशेमध्ये. झेलबाद होऊन परत येतो रोहित. आकाश बाद होतोय. चौथे षटक छान पद्धतीने हाताळतोय ते समाधान आहे. आतापर्यंत मात्र किट्टू 11 संघाचा गोलंदाज मात्र यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. फुलटा स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढतोय. इथे झेल मात्र होऊ शकतोय का, झेल मात्र का होत नाही, परंतु धावचित करण्याची संधी. पंचांकडून मात्र अधिकृत घोषणा येते धावचित असल्याची. धाव बाद होऊन परततोय तो शुभम. डायमंड डकची शिकार होऊन परततोय. आपण बघतोय की ज्या गोष्टीसाठी ज्याला पाचारण केलं होतं तो हेतू मात्र काही साध्य होत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की मधली फळी मात्र काही अंशी कोळमडून पडते की का अशी भीती मात्र नक्कीच 80-11 संघासाठी वाटू लागलेली आहे. ज्या पद्धतीने चिराग आणि रोहित याने फलंदाजी केली होती ते सातत्य मात्र काही राखता येत नाहीये. आता स्ट्राईकला येतोय तो रोहित. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू खेळून काढतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा हादरा बसतोय. मोहरा बाद होतोय. तंबूच्या आशिराला परतावं लागतंय रोहित याला. संघासाठी किट्टू 11चा संघनायक मात्र नक्कीच खुश आहे आपल्या गोलंदाजाच्या या कामगिरीवर. आता आलेला फलंदाज आहे तो जनार्दन.
5-46 विद्यमान स्थिती आपण बघतोय अंशिलेवन संघाची. हा मात्र चेंडू खेळून करतोय तो लॉंगॉनच्या दिशेने. बघूया झेल होऊ शकते का नाही. इथे झेल सुटतोय. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा फटका बसलेला आहे तो किट्टू 11 संघाला. नाहीतर या फलंदाजाला देखील तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. धावसंख्या झालेली आहे ती 5-47. दुसरं षटक मात्र आलं होतं ते तब्बल 23 धावांचं. तिसरं षटक आलं होतं ते केवळ 11 धावांचं. समाधानाचं पुढचं षटक छान पद्धतीने हाताळताना चेंडू खेळून करतोय तो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र हातातून निसटतोय. 2 धावा घेण्याची संधी आणि 2 धावांची प्राप्ती. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. धाव संख्या होते 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आपण बघतोय अंशिलेवन संघाला. आता बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. आता बघूया शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोड शेवट होतोय. फलंदाज यशस्वी ठरतो की गोलंदाज यशस्वी ठरतोय. आणि शेवटचं उद्दिष्ट मात्र किट्टू 11 संघासाठी कितपत असतोय. कारण हाणामारीचं षटक शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी संघनायक स्वतःकडे घेतोय. कारण त्याला परिपूर्ण जाणीव आहे की कशा पद्धतीने आता शेवटचं षटक हाताळावं लागेल. सौरभ गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू नक्कीच स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या मार्फत अवांतर धावफलकामध्ये जोडली जाते. आणि धावसंख्या होते ती 50. अर्धशतक लागते धावफलक. इथे मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जाते तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. चेंडू अडवला जाते तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 51. 5 मोहरे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 51. शेवटचे 5 चेंडू बघूया 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने पुरोगमन करतोय अंशिलेवन संघ. अथर्व आहे तो. इथे मात्र धावचित होते का आणि ते धावचितून परत येतो अथर्व. नक्कीच एक चांगला युवा गोलंदाज आहे. परंतु फलंदाजीमध्ये मात्र काही चुणूक दाखवता आली नाहीये या फलंदाजाला. फलंदाजीचं जर पृथक्करण बघितलं तर रोहित आणि चिराग यांची ज्या पद्धतीने बॅट तळपली होती. चेंडू जातो तो टीम विकेटच्या वरून. खणखणीत षटकार. जनार्दन याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार पुढील बघूया पुनरावृत्ती होते का. हा चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. इथे मात्र झेलबाद होऊन परत येतो जनार्दन. षटकार मात्र छान पद्धतीने लगावला होता. एक यशस्वी असा गोलंदाज कमळपाडा संघासाठी. आता आपली सांघिक कामगिरी अंशिलेवन संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. शेवटचे 2 चेंडू बघूया. शेवट गोड करतोय का सिद्धू. सौरभचा सामना करतोय. हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकारासाठी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे 2 धावा होतात का.
2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात आणि छान पद्धतीने सिद्धू केवळ 2 चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये त्याने कमावलेले त्या तब्बल 8 धावा, याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश आणि धाव संख्या झालेली आहे ती 65 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते किट्टू 11 संघासाठी। आता बघूया किट्टू 11 संघ 66 धावांचं उद्दिष्ट कशा पद्धतीने पार करतोय, 66 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावतोय। चला नाणेफेकीसाठी जायचं आहे। जिजा 11 आणि स्वराज 11 या दोन्ही संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे। नाणेफेकीसाठी जायचं आहे दोन्ही संघनायकांनी। हॅलो, नाणेफेकीसाठी यायचं आहे स्वरांश 11 आणि जिजा 11 संघनायक। चला स्वरांश 11 आणि जिजा 11 आपली नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघनायकांनी। चला जिजा 11 आणि स्वरांश 11, जिजा 11चा कर्णधार इथे उपस्थित आहे। आपल्या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय श्री चिरंजीव थळे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। जिजा 11 आणि स्वरांश 11 दोन्ही संघनायक। स्वरांश 11 आणि जिजा 11 नाणेफेकीचा कौल केला जातो। यानंतर होणारा सामना हितेश नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, काय स्वीकारशील? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार। नक्की काय रणनीती असेल? फलंदाज प्रतिस्पर्ध्याला किती धाव संख्येमध्ये रोखणार आहेत? मॅक्सिमम 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। मी त्यानंतर दुसऱ्या संघनायकाला विचारतोय स्वरांश 11चा। नक्कीच दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। जिजा 11 आपल्या संघनायक आपल्या सर्व खेळाडूंची वाट बघतोय। जिजा 11 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय किट्टू 11 संघाची। सागर आणि सुशांत आणि सलामीचा गोलंदाज आहे तो सिद्धू, मॅन फ्रॉम कमळपाडा, एक कमळपाडा संघाचा युवा असा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू सिद्धू या तराटा मोडतो, विकेट मारा करतोय, हा मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढतोय, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या वरून, खणखणीत षटकार। सागराच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणीत षटकार आपल्याला बघायला मिळतोय आणि तो देखील अशा गोलंदाजाच्या विरोधात जो गोलंदाज असोसिएशन मध्ये एक चांगला महत्वाचा गोलंदाज मानला जातो। सिद्धूचा पुढचा चेंडू
हा चेंडू मात्र खेळून काढतोय तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं एक धाव तर पूर्ण होते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. आपण बघतो की सरासरी राखावी लागणार आहे ती प्रत्येक षटकामागे सरासरी 13ची. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज येतो आणि आता डावखुरा फलंदाज आलेला तर सुशांत एक स्फोटक असा फलंदाजी करण्यासाठी हा गणला जातो आपल्या असोसिएशन मध्ये. आता बघूया कशा पद्धतीने रणनीती आखतो आणि कशा पद्धतीची फलंदाजी साकारतोय. हा मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र इथे एक धाव घेण्याची नामी संधी मात्र काही सोडत नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती 8. कारण खऱ्या अर्थानं आपण बघितलं की पहिला चेंडू इकडे देखील अंश 11 संघाची सुरुवात मात्र झाली होती ती चौकारांशी आणि इथे किट्टू 11 संघाची सुरुवात मात्र होती ती षटकारांशी. म्हणजे शुभारंभ जो ज्याला म्हणतात तो मात्र मोठ्या फटक्यानिशी आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय सिद्धू. हा मात्र उलटा स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. धाव संख्या होती ती 14. आपण बघतोय खऱ्या अर्थाने एक महागडे षटक टाकण्याच्या मार्गावर पडते की काय. कारण तब्बल पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धाव वसूल झालेले ते 14. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आणि चेंडू झालेले ते केवळ 4. म्हणजे अजून 2 चेंडूची नाट्यमय घडामोड आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता या 2 चेंडूंवर गोलंदाज पुनरागमन करतोय की फलंदाज पुन्हा एकदा आपला वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा हा चेंडू खेळून का देतो स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. मानसिकतेवर आक्रमण केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू हा जातो पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरून. नो बॉल असल्याची चेहऱ्यावर टेन्शन दडपण मात्र बघायला मिळतंय. परंतु काही हरकत नाहीये. प्रयत्न करत राहा. नक्कीच यश तुला मिळेल. हा पुन्हा एकदा चेंडू तर हवेमध्ये आहे. जरी झेल झाला तरी या झेलला मात्र काही विशेष महत्व नाहीये. कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि धाव संख्या झालेली आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 26. बिनबाद 26. अतिशय भक्कम स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो किट्टू 11 संघ. आणि नक्कीच 80-11 संघाला याचं मात्र नक्कीच आत्मपरीक्षण करावं लागेल. हे षटक मात्र अतिशय नाट्यमय घडामोड आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सातत्याने 3 गोष्टी बदलत असतात मित्रांनो. बदलत असतो तो सरड्याचा रंग, बदलत असतं ते राज्याचं राजकारण आणि बदलत असतो तो क्रिकेटचा खेळ. कारण तब्बल 26 धावा वसूल केलेल्या आहेत आणि ते एका देखील चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात खेळताना धावा जमा केलेल्या आहेत. आता मात्र हव्यात त्या 4 षटकांमध्ये 40 धावा म्हणजे 24 चेंडू आणि 40 धावा.
प्रत्येक षटकामागे धावा काढाव्या लागतील त्या 10. आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे तो अथर्व. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. उंचपुरा असा गोलंदाज वाघोली संघाकडून आपली खेळी करत असतो. आता मात्र किट्टू 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. रायटामोर विकेट मारा करतोय. इथे मात्र पायचीचा अपील आणि त्या पिलामध्ये पकडलेला आहे फलंदाजाला. सागर मात्र बाद होऊन परततोय. LBW स्वरूपात पायचीत म्हणून पकडलेला आहे. पंचांनी देखील आपला निर्णय द्यायला मात्र काही उशीर केला नाही. खऱ्या अर्थानं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या फलंदाजाचं अभिनंदन करूया, कारण छान पद्धतीने सांघिक कामगिरी केली. क्षणाक्षणाला आपण बघतो की पहिलं षटक मात्र नक्कीच किट्टू 11 संघाच्या दृष्टीने फायद्याचं ठरलं होतं. इथे मात्र अथर्व याच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर पायचीत म्हणून पकडलं एका मोठ्या फलंदाजाला, आणि फलंदाजाचं नाव होतं ते सागर. पुढचा चेंडू हा मात्र नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या मार्फत अवंतर धाव मिळते ती किट्टू 11 संघाला. धावसंख्या होती ती 27. एक बाद 27. अतिशय भक्कम परिस्थितीमध्ये आहे, परंतु जरी भक्कम परिस्थितीमध्ये असला तरी नक्कीच फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम मात्र गोलंदाज करत असतात. ज्या पद्धतीची रणनीती मनामध्ये आखली होती अथर्व याने, त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र हा युवा गोलंदाज करत असतो. इथे मात्र नक्कीच बीट केलं जातंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रीज सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. अतिशय दुर्दैव मात्र आडवं येते ते किट्टू 11 संघाचं. पहिलं षटक मात्र पडल्यानंतर दुसरं षटक मात्र आपल्याला काही नाट्यमय घडामोडी दाखवतोय. झालेली ती 2 बाद 27. पहिलं षटक नक्कीच किट्टू 11 संघासाठी फायद्याचं होतं. दुसरं षटक मात्र नक्कीच कुठंतरी आपण बघतोय की अंश 11 संघाच्या बाजूने झोपणार की काय, आणि त्याचं श्रेय मात्र नक्कीच अथर्व याला द्यावं लागेल, कारण पहिले 2 चेंडू त्याने चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. बघूया आता पुढचे चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय, पुढचं षटक कशा पद्धतीने टाकतोय, आणि फलंदाजांच्या मानसिकतेवर दडपण आणतोय का, फलंदाजांना अडचणीत आणतोय का, हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होते तो अमित, मॅन फ्रॉम शाहबाद, आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो सुशांत. धामणपाडा संघाचा हा सुपुत्र, धामणपाडा गावचा हा यंगस्टर आपण बघतो की नॉन स्ट्रायकर एंडला आहे. अथर्व याचा पुढचा चेंडू राईट मोर विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते. गती परिवर्तन करतो, चेंडू खेळून काढतो ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव तर येथे पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची मानसिकता, परंतु दुसरी धाव घेण्यामध्ये नक्की धोका उत्पन्न होऊ शकला असता, याची परिपूर्ण जाणीव आहे ती दोन्ही फलंदाजांना. आता मात्र आलेला पुन्हा एकदा आपली साईड चेंज करून घेतोय गोलंदाज अथर्व. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतो आणि त्याच्या समोर उभा आहे तो डावखुरा फलंदाज. धावसंख्या आहे ती 2 बाद 28. 3 आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत.
डावखुरा फलंदाज सुशांत, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला वारंवार बघायला मिळतात असोसिएशनच्या. ज्या वेळेला मॅचेस असतात आपल्या, ज्या वेळेला सामने असतात दर आठवड्याला, त्यावेळेला मात्र नक्कीच हा नेत्रदीपक खेळी करत असतो. त्याची पुनरावृत्ती होईल का? हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर, झेलबाद होतोय. सुशांत याची खेळी संपुष्टात येते. आता बघूया संघनायक कोणाला पाचारण करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 26 आणि दुसरं षटक मात्र अथर्व याच्या हातामध्ये सोपवल्यानंतर मात्र 3 गड्यांना तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. पुन्हा एकदा समोर आता आलेला आहे संघनायक सौरभ, ज्याचं नाव धामणपाडा संघाचा सुपुत्र अथर्व याच्या गोलंदाजीचा सामना करतोय. हा मात्र हलका चेंडू खेळून करतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव मात्र मिळते. आपल्या वैयक्तिक खातं उघडतोय आणि सांघिक खातं 1ने वाढवतोय. धावसंख्या होती ती 29. आता मात्र एका फलंदाजाला मात्र मोठे फटके मारण्यासाठी उत्सुक राहावं लागेल. मोठे फटके मारण्याची तयारी दर्शवावी लागेल, कारण तुम्हाला धावफलकावर लावायच्या तब्बल 66 धावा. आपण बघतोय की 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत विद्यमान धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 29. सौरभ याच्याकडं, याच्या खेळीकडे मात्र नक्कीच सर्वांचं लक्ष असेल, कारण खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट आहे तो सौरभ, ज्याच्याकडून मोठे फटके किट्टू 11 साठी येतात का. हलकाच पुन्हा एकदा चेंडू खेळून करतोय तो शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. एक धाव मात्र मिळते. एक धाव मिळते ती आम्ही त्याला, एक धाव मिळते ती संघाला. किट्टू 11 धाव संघ पोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 या धावसंख्येवर. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावा. 18 चेंडू आणि 36 धावा. आता बघूया कशा पद्धतीने रणनीती आखली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. दोन्ही फलंदाज हे पंचकृषीतील आहेत. दोन्ही फलंदाजांना आपला सांघिक खेळ माहिती आहे, वैयक्तिक खेळ माहिती आहे. कशा पद्धतीची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, कारण 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असताना सौरभ याच्याकडे मात्र नक्कीच सर्वांच्या नजरा असतील. सौरभ याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? कारण अथर्व याने ज्या वेळेला दुसरं षटक हाताळलं, अतिशय कंजूशीने गोलंदाजी केली होती. केवळ 4 धावा देऊन त्याने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. खऱ्या अर्थानं आपण बघितलं की एक टर्निंग पॉइंट जर बघायला गेलो तर अथर्वकडे आपल्याला बघावं लागेल. मॅन फ्रॉम वाघोली आता तिसरं सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तेजस. मॅन फ्रॉम श्रीगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असतो हा गोलंदाज. आता आपल्या किट्टू 11 संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कशा पद्धतीने आता हे धावा डिफेंड करतोय. 18 चेंडू आणि 36 धावा. संघनायकाकडून क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणला जातोय. फॉरवर्ड स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगवर खेळाडू तैनात केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगवर खेळाडू तैनात आहे. शॉर्ट फाईन लेगवर खेळाडू तैनात केलेला आहे. इथे मात्र चेंडू खेळून का देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार.
सुंदरशी धावसंख्या एकदम वळते ती 34. धावसंख्या झालेली आहे ती 3/34. आता बघूया कशा पद्धतीने अमितची बॅट तळपते. अमित कडून मात्र चांगला फटका आलेला आहे. या फटक्यांची पुनरावृत्ती होणार का? किट्टू 11 संघासाठी आता राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो. हा मात्र चेंडू खेळून का देतो डिमिड विकेट क्षेत्रामध्ये. जनार्दन चेंडूच्या खाली आणि झेलबाद. धावांची गरज जोपर्यंत सौरभ क्रीजवर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच आशा पल्लवीत असतील त्या किट्टू 11 संघाच्या. कारण मोठा अडसर आहे तो सौरभ. आणि नक्कीच अंश 11 बघत असेल की कशा पद्धतीने सौरभ याची खेळी संपुष्टात यायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याला बाद करता येईल, यासाठी मात्र नक्कीच त्यांनी कंबर कसली असेल. आता गेलेला फलंदाज आहे तो समाधान. राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे त्रिफळाची धोन परततोय तो समाधान. गोल्डन डकची शिकार. गोलंदाजासाठी मात्र नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकचा बॉल आणि हॅट्रिक होते का, APL मधली पहिली हॅट्रिक होते का, हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. गोलंदाजाचं नाव आहे तेजस. छान पद्धतीने चेंडू वळवतोय आणि फलंदाजाला मात्र एका पाठोपाठ एक तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. धावसंख्या झालेली आहे ती 34. कशा पद्धतीने कमबॅक करतोय का आता किट्टू 11 संघ. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या त्या 26 धावा. इथे मात्र हलका चेंडू खेळून का तो मिडॉनच्या दिशेनं एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. आणि आता ज्या फलंदाजाला आपण बघण्यासाठी आतुर झालो होतो तो फलंदाज मात्र स्ट्राईकला येतोय. सौरभ. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. आता सौरभ याच्या बॅटमधून मोठे फटके येणार का, हे मात्र बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर मात्र सौरभकडे आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण त्याला पडलेलं कोडं हे सौरभच सोडू शकतोय. समाधानाचा पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू खेळून का देतो डिमिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण येते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. व्यवस्थितरित्या थ्रो केली जाते. धाव संख्या झाली ती 36. शेवटचा चेंडू. तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना बघूया आता शेवटच्या चेंडूवर काय नाट्यमय घडामोड घडू शकते का. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येऊ शकतो का. नक्कीच या सामन्याचं गणित, या सामन्याचं समीकरण मात्र नक्कीच बदलू शकतं. तेजसचा पुढचा चेंडू, हा मात्र इथं अपील केलं जातंय. अपील मात्र फेटाळून लावले जाते पंचांच्या माध्यमातून. आणि शेवटच्या चेंडूची निर्धाव सांगता. ड्रिंक्स ब्रेक. 12 चेंडू आणि 30 धावा, म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 15 धावांची सरासरी.
12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज किट्टू 11 संघाला विजयासाठी. बघूया विजयशीर कोणाच्या गळ्यामध्ये माळ घालते, कारण आपण बघितलं की गोलंदाजीचं जर पृथक्करण बघितलं तर पहिले षटक टाकलं होते ते सिद्धू याने, ज्याच्यामध्ये तब्बल 26 धावा वसूल केल्या होत्या, ज्याच्यामध्ये बॅट तळपली होती ती सागर याची. दुसरं षटक टाकलं ते अथर्व याने, त्याने केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 गड्यांना माघारी धाडलं. तिसरं षटक टाकलं ते तेजस याने, ज्याच्यामध्ये 6 धावा केवळ खर्च केल्या, त्याने देखील 2 गड्यांना टिपलं. सिद्धू याचा पुढचा चेंडू कशा पद्धतीने आता पुनरागमन करतोय. वाईडिश लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला फटका एका धावेसाठी. सॉरी, अथर्व येथे सांघिक 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. आता मात्र क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ, कारण आपण बघतो की सौरभ मात्र क्रीजवर आहे. सौरभच्या बॅटमधून मोठे फटके येणं अपेक्षित आहे. तो मात्र आता गेलेला आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्रायकर आहे तो सुजित. आता सुजित याच्या बॅटमधून मोठे फटके येणार का, कारण तुम्हाला हे षटक मात्र अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने खेळावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर खेळाडू पुन्हा एकदा तैनात केलेला आहे. आता चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण होते, दुसरी धाव घेणार का, आणि नक्कीच इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 39. 5 बाद 39 आणि 10 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2.70 ची सरासरी राखावी लागणार आहे ती फलंदाजाला. राऊंड विकेट मारा करतोय अथर्व. हा मात्र गती परिवर्तन केलेला चेंडू, नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण गती मात्र त्याने काढून घेतलेली आहे. फलंदाजाला मात्र बीट करतोय. किट्टू 11 संघ मात्र कुठेतरी माघारी धाडला जातोय. पहिलं षटक ज्या पद्धतीने त्याने टिचून गोलंदाजी केली होती, तशाच पद्धतीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या मार्फत. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू समाप्त होतोय. नक्कीच आता दोन्ही फलंदाजांना एक चर्चा करावी लागेल, कशा पद्धतीची आपल्याला खेळी साकारायची आहे, कशा पद्धतीने सन्मानाने पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवतोय. छान पद्धतीने स्लोअर डिलिव्हरी टाकून फलंदाजाला अडचणीत आणतोय. पुन्हा एकदा अथर्व आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन केलेला चेंडू, नैसर्गिक उसळी प्राप्त होते. गुड लेंथवरचा चेंडू, निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू समाप्त होतोय. इथे मात्र केवळ आणि केवळ दर्शकाची भूमिका पार पाडावी लागते ती सौरभ याला. नॉन स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच त्यांनी जर स्वतःला पुढे प्रमोट केलं असतं तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं असतं. हा मात्र गती परिवर्तन केलेला चेंडू, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगच्या वरून, खणखणीत षटकार. कॅलिबर मोठं फटकं मारण्याचं पोटेन्शियल आहे, परंतु केवळ असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी आता होणं गरजेचं आहे. वेळ संपलेला आहे. एका खेळाडूला आता आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावं लागेल. पेनल्टी लागलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल.
6 चेंडू आणि 21 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग करतोय सौरभ आणि कशा पद्धतीने किट्टू 11 संघ हा विजय साकारतोय की पराभवाला सामोरं जावं लागतं हे नक्कीच 6 चेंडू आपल्याला चित्र स्पष्ट करून दाखवतील. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये येतोय, कुठल्या गोलंदाजाला पाचारण करतोय? गोलंदाज आहे तो ओम. 6 चेंडू आणि 21 धावा, त्याला 21 धावा लढवायच्यात आपल्या संघासाठी. अंश 11 संघाकडून शेवटचं अंतिम महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी येतोय ओम. आणि समोर उभा आहे तो अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू सौरभ. वेळ घालवायचा नाहीये आपण. 6 चेंडू आणि 21 धावा, धाव संख्या झालेली आहे ती 45. हृदयाचे ठोके चुकवणारा हा खेळ नक्कीच फलंदाज आता या गोलंदाजाला दंडित करतात का? आणि स्वैर चेंडू असल्याची घोषणा, अधिकृत घोषणा पंचांच्या माध्यमातून अवंतर धाव मिळते. 6 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच 3 वेळेला चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल सौरभ याला. हा मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू. 2 धावा मिळतात का या चेंडूवर? 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतात का? आपल्या विकेटचा बळी द्यावा लागतोय तो नॉन स्ट्रायकर. धाव संख्या झाली ती 47 आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा जातोय तो सौरभ. हा मात्र चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या वरून. खडखडीत षटकार. ठोका चुकवणारा खेळ. 4 चेंडू आणि 13 धावा. सौरभ स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधून आता एक मोठा फटका आलेला आहे. त्या फटक्याची पुनरावृत्ती जर झाली तर नक्कीच किट्टू 11 संघ कुठेतरी आशेच्या किरणाला पात्र ठरेल. आणि आता मात्र जातो तो फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. स्ट्राईक आलेला आहे. 7 धावांची गरज. हा मात्र नक्कीच अवांतर धाव देणारा चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया मोठा फटका येतोय की पुन्हा इथं नाट्यमय घडामोड घडते. धाव संख्या झाली ती 60. कधी पारडे झुकते त्या अंश 11 संघाच्या बाजूनं तर कधी किट्टू 11 संघाच्या बाजूनं. पुन्हा एकदा आता चेंडू खेळून काढतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण इथे घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु माघारी झाले सौरभ याने. कारण सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा करण्यास त्याच्याकडे आत्मविश्वासासारखी शक्ती आहे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नक्कीच मोठा फटका मारेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. पुढील चेंडू हा मात्र नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. स्वैर चेंडू. 2 चेंडू आणि 5 धावा.
ओम याला कुठेतरी आपण बघतोय की दडपणाखाली गोलंदाजी करतोय, पण नक्की तुला शिकायचं आहे, तुला लढायचं आहे, तुला 2 चेंडूंमध्ये 5 धावा लढवायच्या आहेत. तू नक्कीच करू शकतोस ओम. हा मात्र चेंडू खेळून काढतो लॉंग ऑफच्या वरून षटकार.